नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन अक्षरलेखनाच्या व्हिडिओमध्ये. माहिती आहे मागच्या आठवड्यात मी व्हिडिओ टाकला नाही, पण तुम्ही याआधीचे व्हिडिओज पाहू शकता. आणि आज आपण बघणार आहोत बाराखडी. आपण जे जे गट शिकलो त्यांची आपण आता बाराखडी बघणार आहोत. जे अक्षरलेखनाला सुरुवात केली तेव्हा आपण हे सगळे शेप्स किंवा ह्या उभ्या आडव्या रेषा सी आणि उलटा सी वगैरे हे सगळी ह्याची प्रॅक्टिस केली. त्यानंतर ग म भ न हा पहिला गट घेतला. त्यानंतर उलटा यू या उकार वेलांटी वगैरे यांची आपण प्रॅक्टिस घेतली. त्याच्यानंतर आपण घेतला आहे हा गट ज्याच्यामध्ये होतं प श फ न, त्यानंतर र स य ख, त्यानंतर व ब कळ. तर आत्ता आपण काय करणार आहोत आणि मागच्या व्हिडिओजमध्ये आपण हे बघितलं आणि आत्ता आपण काय करणार आहोत, हे हे जे गट आहेत जे आपण शिकलो आहे ग म भ न प श फ न र स य ख ह्यांची आपण आता बाराखडी शिकणार आहोत. म्हणजे आधी आपण कसं करायचो की एक गट शिकला की त्याची आपण बाराखडी घ्यायचो, मग त्याचे शब्द घ्यायचो. आत्ता आपण कसं केलं आहे, जे आपलं म्हणजे पुन्हा नव्यानं सुरुवात करायची होती ना, त्यामुळे जे मागे शिकून झालेले शब्द होते त्यांची आपण तर रिव्हिजन घेतो आहे. सॉरी, अक्षर होते त्यांची रिव्हिजन घेतो. मग ती अक्षर आता आपली शिकून झाली आहेत, तर मग आता आपण बाराखडी लिहूया. मी एकदा इथं आता ग ची बाराखडी लिहून घेतली आहे, ज्याच्यामध्ये ग गा गी गी गु गु गे गै गो गौ गम गा असं आहे. तर मी आता तीच तुम्हाला परत एकदा लिहून दाखवते. तर असं लिहायचं ग गा, त्याच्यामध्ये येतं एक कानं, त्याच्यानंतर येते पहिली वेलांटी. जी वेलांटीचा आकार आपण शिकलो तर वेलांटीचा आकार एकदम नीट देऊन घ्यायचा. मग झालं ग गा गी, दुसरी वेलांटी गी, दुसरी वेलांटी पण एकदम नीट लिहायची ग गा गी गी. मग पहिला उकारामध्ये आपल्याला हे असं अशी वाटी काढायची नसते, त्यामुळं ती एकदम अशी नीट द्यायची कू. आता दुसरा उकार, त्याला वाटी द्यायची. त्याच्यानंतर मात्रा, एक मात्रा, त्याच्यानंतर 2 मात्रे, त्याच्यानंतर एक काना आणि एक मात्रा. मग आत्तापर्यंत आपलं काय काय लिहून झालं, ग गा गी गी गु गु गे गै गो गौ गम गा. आता आपण आधी अक्षरांचे गट शिकून घेतले, राईट. त्याच्यानंतर आपण त्याची बाराखडी बघतोय, कारण की बाराखडीमधले जे अक्षर आहेत ना त्यांचा यूज करून आपण शब्द लिहिणार असतो. त्याच्यामुळे आपण ही बाराखडी बघितली आहे. होऊ शकतं मी ग ची बाराखडी लिहून घेतली, ती तुम्ही पूर्ण पेजवर लिहू शकता किंवा हाफ पेजवर पण लिहू शकता. त्याच्यानंतर आपण पुढे बघणार आहोत भ ची बाराखडी. ब भा भी भी भू भू भे भई भो बहु भम बहा. तर अशा प्रकारे तुम्ही लिहून घेऊ शकता. तर गचं बघितलं त्यानंतर आपण म आणि न ची लिहू शकतो. मग म साठी म मा मी मी मू मू मे मै मो मऊ मम महा. ग नंतर ॲक्च्युली म लिहायला पाहिजे होता, पण मी आधी भ घेतला आहे. ठीक आहे, ग ची लिहून झाली आहे, भ ची लिहून झाली आहे, आता म ची लिहून झाली. आता आपण न ची बाराखडी लिहूया. तर न ना नी नी नू नू ने
नाही, नो, नऊ, नम, नहा. तसेच मी पुढच्या गटाची पण 12 कडे लिहून घेते, तर ती तुम्ही बघा मी कसं लिहिते. तर प, प, पी, पी, पू, पू, पे, पै, पो, पौ, पम, पहा. असेच मी आता बाकीचे पण लिहून घेते आणि तुम्हाला दाखवते. प्रकारे आपण सगळी 12 खडी लिहून घेतली आहे. ग ची इकडे लिहिलेली म, भ, न, प, श, फ, ण बाणातला ण. अशा प्रकारे आपण या 2 गटांची 12 खडी लिहून घेतलेली आहे. तुम्ही ही 12 खडीची प्रॅक्टिस करू शकता, जेणेकरून तुमच्या या वेलांट्या, उकार, मात्रे वगैरे सगळे नीट प्रॅक्टिस होतील आणि मग ते आपण एकदा शब्द लिहायला घेतले की त्याच्यामध्ये एकदम ही अक्षरं, त्यांचे जे सगळे बाकीचे मात्रा, वेलांटी, उकार आहेत ते एकदम छान दिसतील. त्यामुळे ही प्रॅक्टिस करणं एकदम गरजेचं आहे. तर आज आपण इथेच व्हिडिओ हा थांबवतो. याच्यामध्ये आपण पाहिली आहे मेनली 12 खडी. ह्याच्यापुढे आपण आपलं पुढच्या गटांची 12 खडी बघूया. ठीक आहे. तर इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि सॉरी मी मागच्या आठवड्यामध्ये व्हिडिओ टाकू शकले नाही, पण आता मी पुढे नक्की टाकण्याचा प्रयत्न करेल. तर खूप खूप धन्यवाद इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल. आणि याच्या पुढे आपण आता कुठल्या गटाचे पाहणार आहे माहिती आहे का? तर आत्ता आपण प, श, फ, ण पर्यंत बघितलं. तर इथून पुढचे आपले हे 2 गट राहिलेत. ह्याची 12 खडी बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये. त्याच्यानंतर अजून हे गट आहेत. तर ह्यांची आपल्याला अजून 12 खडी बघायची आणि मग त्याच्यानंतर ना आपल्याला घ्यायचे शब्द लिहायला. ओके. हे शब्द एकदा लिहून झाले की आपण पुढची अक्षरं पण बघू शकतो. तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूया. बाय बाय.